नमस्कार मित्रांनो, आज आपण हाऊसकीपिंगचे काही ॲब्रिव्हेशन्स आहेत, स्टेटस आहेत, त्याच्याबद्दल माहिती घेऊया. तर पहिलं आहे ऑक्युपाईड. ऑक्युपाईड म्हणजेच गेस्ट जेव्हा चेक इन होतो तेव्हा तो सिस्टमवर ऑटोमॅटिक ऑक्युपाईड शो केला जातो, म्हणजे गेस्ट राहत आहे याचा अर्थ असतो ऑक्युपाईड. तर सिस्टम मी जे म्हणते त्याचा अर्थ असा आहे की आपल्या कम्प्युटर हॉटेलमध्ये जे कम्प्युटर्स असतात त्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर असतं. ते वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वेगवेगळे असतात, ते अपग्रेड केलेले असतात. त्या सॉफ्टवेअरमध्ये एक पूर्ण फ्लोर प्लॅन दिसतो. हॉटेलमध्ये किती रूम आहेत, कोणत्या फ्लोअरवर किती रूम आहेत, त्याचे डिरेक्शन काय आहेत, फायर एक्झिट कुठे कोणत्या डिरेक्शनमध्ये आहे, ते सगळं आपल्याला सिस्टमवर दिसतं. आणि एक छोटा मिनिएचर फॉर्मॅट दिसतो, त्याच्यामध्ये सगळे रूम एक ॲट अ ग्लान्समध्ये दिसतात आणि प्रत्येक रूमचा स्टेटस दिसतो. तर प्रत्येक रूमचा स्टेटस हा सेम नसतो. ऑक्युपाईड असतात, त्याच्या बाजूला डिपार्चर असतो, त्याच्या बाजूला वेकंट डर्टी, वेकंट क्लीन असतात, कधी आउट ऑफ ऑर्डर असतात. तर ते सगळे स्टेटस आपण सिस्टममधनं आपल्या चेकलिस्टमध्ये कॉपी करतो. रूम अटेंडंटला पण आपण वेळोवेळी सांगत असतो की हा डिपार्चर झाला, हा ऑक्युपाईड आहे, या रूममध्ये लवकर सर्व्हिस दे, हा लवकर गेस्ट अरायव्हल होणार आहे, वगैरे वगैरे. आणि त्याची आपल्याला हेल्प होते. आणि प्लस आपल्या हाऊसकीपिंगमध्ये एक ऑक्युपन्सी घ्यायचं एक सिस्टम असतं. मॉर्निंग 9 to 10 मध्ये आणि संध्याकाळी 4 ते 5 मध्ये. नाईटमध्येही काही हॉटेलमध्ये ऑक्युपन्सी घेतली जाते. जेव्हा आफ्टरनून शिफ्ट संपते तेव्हा एक साधारण 8 ते 9 मध्ये एक ऑक्युपन्सी घेतली जाते. तर त्या ऑक्युपन्सी शीटवर हे सगळे जे आपल्याला लेफ्ट हँड साईडला जे सगळे ॲब्रिव्हेशन्स दिसत आहेत, जसं ऑक्युपाईड रूम असेल तर तिथे रूम अटेंडंट OCC लिहितो, वेकंट क्लीन असेल तर VC लिहितो. या प्रकारे सगळ्या रूमचे ॲब्रिव्हेशन्स आपल्या आपल्या फ्लोअरचे लिहून आपल्याला सुपरवायझरला सबमिट करावे लागतात. आणि मग हे सगळे ॲब्रिव्हेशन्स लिहिलेले सगळे जे स्टेटसवाले पेपर्स आहेत सगळ्या हॉटेल्सचे, हाऊसकीपिंग सगळ्या रूममध्ये जातं. ते सगळे पेपर्स आपण चेक करतो, रिचेक करतो. आणि डिस्क्रिपन्सी आपल्याला काही वाटली सुपरवायझरना तर आपण रूम अटेंडंटला विचारतो. रूम अटेंडंट थोडे कन्फ्यूज असतील, त्यांना नसेल माहीत, तर सुपरवायझर स्वतः जाऊन रूमचा स्टेटस चेक करतो. आणि हे सगळे एका पूर्ण मोठ्या पेजवर लिहिलं जातं आणि ते आपण फ्रंट ऑफिसला सबमिट करतो. एक कॉपी त्यांना आणि एक कॉपी आपल्याला घेतो. आजकाल असं आहे की आपण एक डेस्क सुपरवायझर असतो किंवा फ्लोर सुपरवायझर सिस्टममध्ये स्वतःच्या आयडीने लॉग इन करतात आणि हे सगळे जे स्टेटस आहे ते आपल्या लॉग इन आयडीमधून आपल्या सिस्टममध्ये फीड करतात. ठीक आहे. जसं फ्रंट ऑफिस इज सेइंग, फ्रंट ऑफिसचा एक स्टेटस असतो, त्याच्यामध्ये असेल ऑक्युपाईड. आणि जेव्हा हाऊसकीपिंग रूम अटेंडंट रूममध्ये गेला आणि त्याला त्या रूममध्ये काहीही लगेज नाही दिसलं किंवा डिपार्चर त्याला मिळाला तर तो लिहिणार डिपार्चर. तर ते सगळं आपण फीड करतो. दुसरा स्टेटस आहे VC. VC याचा अर्थ आहे वेकंट क्लीन. तर त्याचा शॉर्ट फॉर्ममध्ये V कॅपिटल आणि C कॅपिटल असं लिहिलेलं आहे. तर रूम वेकंट आहे, वेकंट याचा अर्थ आहे खाली आहे आणि तो क्लीन केला आहे, रूम अटेंडंटने क्लीन केलेला आहे, सुपरवायझरने चेक केला आहे, तर त्याला VC केलेला आहे. ठीक आहे.